महाराष्ट्र माझा, हृदयात महाराष्ट्र, नजरेत कोकण. कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल. प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडीत आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटे काकड आरती व विठ्ठल रखुमाईला दह्या दुधाचे स्नान घालून सोहळ्याचा प्रारंभ झाला. शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब व सौ संजना परब यांना या पूजेचा मान मिळाला. आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. दिवसभर विविध कार्यक्रम, धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमाची मांदियाळी विठ्ठल मंदिरात होती. विठुनामात सावंतवाडी नगरी दुमदुमून गेली होती. पहाटे काकड आरतीने उत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर विठ्ठल रखुमाईला दह्या दुधाचा स्नानविधी पुरोहितांच्या मंत्रोपचारात पार पडला. सकाळपासूनच विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. दुपारी अभंग, भक्तिगीते, भजनाचे कार्यक्रम झाले. दिवसभर विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमांची मांदियाळी होती. विठुनामाच्या गजरात सावंतवाडी नगरी दुमदुमली होती. सायंकाळी कीर्तन व सेवा, अभंग यांचे गायन आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार दीपक केसरकर म्हणाले, विठ्ठलाचा आशीर्वाद सावंतवाडी शहरावर आहे. 300 वर्षे या मंदिरात झाली. पंढरपूरला दर्शन घेऊन आज सावंतवाडीत उपस्थित राहिलो. अनेक लोक भक्तिभावाने येतात. भाऊ मसूरकर यांनी भक्तिमार्ग दाखवला. हाच वारसा पुढे घेऊन जात आहेत. विठ्ठलाचा नामजप केला जात आहेत असे या विठुरायाची नेहमीच कृपा या शहरावर राहिलेली आहे, माझ्या मतदारसंघावर राहिलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा राहिलेली आहे. नेहमी मी पंढरपूरला असतो आषाढी एकादशीला. या पहिला ठरवलं अगोदर 2 दिवस पंढरपूरला जायचं आणि आपल्या सगळ्या नागरिकांच्या बरोबर या सोहळ्यामध्ये सामील व्हायचं. आणि माजी मंत्री 300 वर्ष दीपक केसरकर म्हणाले, सावंतवाडीची शान आणि अनेक लोक भक्तिभावाने इथे येत असतात. भाऊ मसूरकरनी याचं तपश्चर्या केली. त्यांनी एक नवीन भक्तिमार्ग लोकांना दाखवला आणि आजसुद्धा अखंडपणे नामस्मरण या विठ्ठल मंदिरमध्ये चालू असतं. निश्चितपणे ज्यावेळेला आपण अखंड नामस्मरण करतो त्यावेळेला एक वेगळं तेज या मंदिरामध्ये प्राप्त होत असते आणि श्रीदेवी विठोबा आणि रुक्मिणीचे आशीर्वाद, श्रीदेवी रुक्मिणीचे आशीर्वाद हे सर्व नागरिकांपर्यंत पोचत असतात. टेकामितली भक्तमंडळी करत असतात, सातत्याने काकड आरती करतात आणि अखंडपणे सर्व जे काही नामस्मरण असतं या मंदिरात चालू असतं. त्याच्यामुळे या प्रत्येकाचा सारखा अभिमान हा सावंतवाडी शहराचा आहे, सुपुत्र म्हणून मला आहे आणि हे असंच कायम ठेवावं अशी मी शिवसेनेने प्रार्थना करतो. कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल.